लिखा भी अंधा हो रहा है. जे शिकलेले लोक आहे त्यांनाही असं वाटतं की अरे 400 वर्षापूर्वी काही औरंगजेबने केला, मग इम्तियाज जलीलशी आपण हिशोब मागू आपण. आणि तुम्ही दुसरं नाव घेतलं अबू आसिमचा. मला असं वाटतं की हे सगळं स्टेज मॅनेज्ड होतं आणि अबू आसिमने या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कशा पाठबळ दिला होता, कशा त्यांनी कॅन्डिडेट्स उभे केले होते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बोलण्यावर. कारण त्यांची खूप प्रॉपर्टी आहे, त्यांचे यूपीमध्ये प्रॉपर्टी आहे, त्यांचे काय काय कनेक्शन्स आहे ते बघता त्यांनी खूप सारे कॅन्डिडेट्स माझ्या विरोधात पण केलं होतं. 5,000 मतं त्यांनी घेतलं, मी 2,000 मतांनी पराभव झालं. म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पार्टीला खुला कशा आपण सपोर्ट करता येतं. पहिला दिवस विधानसभेचा, मीही विधानसभेमध्ये होतो, इतकं सारे आपल्या मनामध्ये असतं की माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीचा हे मुद्दा आहे, मी हे मुद्दा विधानसभेमध्ये उचलणार आहे. हे महाशय येतात आणि पहिला दिवस त्यांच्या स्वतःच्या गोवंडी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ड्रग्सचा इतका मोठा कारोबार, सगळं त्यांचे लोक हे चालवतात. त्यांचे जे समर्थक आहे हे गोवंडीमध्ये सगळे 2 नंबरचा ड्रग्सचा धंदा चालवणारे ते अबू आसिमचे लोक आहे. ते संपवण्यासाठी विधानसभेमध्ये चर्चा न करता पहिल्याच दिवशी नाही औरंगजेब बहुत महान थे, काय गरज होती तुम्हाला, हे तुम्ही स्वतः नाही बोलले. मी खूप जबाबदारीने हे सांगतो. भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगण्यास भाग पाडले की तू पहिल्या दिवस ये, आम्हाला लोक खूप प्रश्न विचारणार आहे की संतोष देशमुखची हत्या कशी झाली, क्राईम रेट काय चाललेला आहे, कुठे आपण चाललेलं आहे, अनेक प्रश्न आम्हाला खूप उत्तर देता येणार नाही. मग तुम्ही आम्हाला मदत करा, हे प्रश्न उपस्थित करा. आणि मग आले सगळे के सगळे, हिंदू खतरे में है, औरंगजेब 400 साल पहले. मला तर हे सांगायचे जे माणूस 400 साल पहले मेलेला आहे 1707 मध्ये, 300 जो मर गया था उसको इन्होंने दोबारा जिंदा किए. मला वाटत नाही आहे की मागच्या 70 वर्षामध्ये इतक्या लोकांनी औरंगजेबच्या बाबतीत वाचलं असेल जितका मागच्या 1 महिन्यामध्ये वाचले असेल. तुम्ही जिवंत केलं त्यांना. मग मी पाणीचा प्रश्न विचारणार नाही. माझ्या शहरामध्ये आजही 8-8 दिवसानंतर पाणी येतं, 8 दिवसानंतर. रिपोर्टर आला, आपका क्या कहना है औरंगजेब के बारे में. मैं बोला पानी दे रे मेरे भाई. याच्या बाबतीत कोणी नाही विचारणार. मग संतोष देशमुखची जेव्हा हत्या झाली, जेव्हा ते पाणी मागत होता तर त्याच्या चेहऱ्यावर मग हे क्रूरता नाही होती का. तुम्ही जे म्हणताय जलील, जर का ते मान्य केलं तर एक वेगळीच क्रोनॉलॉजी तयार होते है ना. क्रोनॉलॉजी समजी आहे की जर का अबू आसिम आझमीला तुम्ही सांगताय त्याप्रमाणे भाजपने हा प्रश्न विचारायला लावला, सो छावा चित्रपट येतो, विधिमंडळ अधिवेशन, भाजप अबू आसिम आझमींना सांगतात की हा असा प्रश्न विचारा, पुढे त्याचे रिपरकेशन्स होतात. कारण सगळेजण म्हणतात, भाजपवाले तर म्हणतात की अबू आसिम आझमी असं बोलल्यामुळे नागपूरची दंगल झाली. पण तुम्ही म्हणताय ते जर का मान्य केलं, क्रोनॉलॉजी मान्य केली, तर मग हे सगळं नागपूरचं प्रकरण सुद्धा कॉन्कॉक्टेड प्लॅन फार वेगळा अर्थ निघतोय त्यातून. काय आहे की प्रसन्न, हे आपण TV चॅनल आहे ABP माझा, तर अनेक शहरामध्ये औरंगजेबचे फोटो